श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला आपण गणपती आले भाद्रपद महिन्यात. आता गणेश चतुर्थीला गणपती बसले, त्याच्या आदल्या दिवशी हरितालिका झाली, नंतर गणपती बसले, दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी झाली आणि नंतर दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरींचं आपण आवाहन करतो. मग त्या आपण म्हणजे अशा गौरी कोण उभ्या करतं, कोण बसवतं, असं मुकुट घेतात. मुकुट कोण म्हणजे ठेवतात, नुसतं तांदळात वगैरे असं ठेवतात. तर हे असे बघा ज्येष्ठा गौरी. तर हे गौरी गणपतीबरोबर नंतर गौरी येतात. तर ह्याचं रहस्य काय, याची कथा काय आहे, तर ती कहाणी तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती तुम्ही ऐका. श्री गणेशाय नमः. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलानं पाहिलं. मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू, तिची पूजा पत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात काही नाही, आपल्या तर घरात काही नाही. तुम्ही बापा तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली, वडिलांकडे गेली. बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्यांचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबिली करता कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पटलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्यास सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला न्हाऊ घालायला सांग. न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर, नाही काही असं म्हणू नको, रड गाणं गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला आणि बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ आली. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलाबाळासुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून ती नवरा बायको म्हणून सांगितलं. मग ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू. तशी म्हातारी म्हणील, तू काही काळजी करू नकोस, आता उठ आणि जा. तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटर पूर, तितक्यात दावी बांध. सगळ्यांना गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल, त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशा करू. तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात मला ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काहीतरी उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.
ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली, गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवासणीची ओटी भरावी, जेवू घालावं, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती मिळेल. ही साठा उत्तराची काणी, 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. तसं असंही बघा, स्वामी भक्त हो, अशी ही कथा आहे ह्या गौरींची. तर ह्या गौरी कोण? तर ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी ह्या आपण भाद्रपद महिन्यात ह्या गौऱ्या बसवतो त्या गौरी. तर हे असं बघा. मग त्याच्यात आम्ही दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी गौरी येतात, त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य. तर दुसऱ्या दिवशी आम्ही घावन घातल्याचा म्हणजे पुरणपोळ्यांचा वगैरे नैवेद्य करतो. आणि मग आपल्या आवडीनं त्यांना काय जे म्हणजे आपल्या इच्छेनं जे काय आपल्याला करावंसं वाटेल एवढं त्यांचं म्हणजे आपण करू शकतो. त्यांना म्हणजे असं कसं लाडू, करंजी, फळं, मेवा, मिठाई, म्हणजे जे काय असेल ते म्हणजे तुम्हाला जेवढं वाटेल की त्यांच्यासाठी करावं महालक्ष्मींसाठी तेवढं आपण करू शकतो. आणि हे केलेलं कधीही वाया जात नाही. त्याच्यामुळं आपल्याला भरपूर धन संपत्ती, मुलं बाळं, घरदार, सुख, आनंद प्राप्ती होती. हे व्रत गौराईचं, गौरी गणपतीचं व्रत केल्यानं हे सुख बघा मिळतं. हे कुठंच म्हणजे परत कुठल्या ह्याच्यात भेटत नाही व्रतात. हे इतकं व्रत 3 दिवसाचंच पण खूप प्रभावी आणि कमी वेळेतील प्रभावी शिव आहे. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. धन्यवाद.